मूर्तिजापुर तालुका में कावड़ यात्रा महोत्सव। इस अवसर पर जिला कलेक्टर के आदेशानुसार मूर्तिजापुर से दरियापुर तक मुख्य मार्ग में परिवर्तन किया गया है। विदर्भ में कावड़ यात्रा उत्सव बड़ी धूमधाम से मनाया जाता है। इस अवसर पर मूर्तिजापुर, दरियापुर, अंजनगांव के हजारों भक्त मूर्तिजापुर तालुका के 11.5 ज्योतिर्लिंग मंदिरों में से एक लखपुरी से पवित्र पयोषणी पूर्णा नदी से जल लाते हैं और अपने गांव के भगवान को जलाभिषेक करते हैं। इस अवसर पर विभिन्न स्थानों से हजारों भक्त कांवड़ यात्रा उत्सव में भाग लेते हैं। कानून और व्यवस्था की स्थिति के साथ साथ भक्तों की भीड़ को देखते हुए अकोला जिला कलेक्टर अजीत कुंभार ने मूर्तिजापुर से दरियापुर अंजनगांव जाने वाले मुख्य मार्ग को रविवार 17 अगस्त 2025 दोपहर 12 बजे से सोमवार 18 अगस्त 2025 रात 8 बजे तक सभी यातायात के लिए बंद कर दिया है और पुलिस प्रशासन द्वारा मूर्तिजापुर, हिरपुर, बोरटा, आसरा के मार्ग से दरियापुर को पर्यायी मार्ग के रूप में उपयोग करने की अपील की गई है। माननीय जिल्हा दंडाधिकारी साहेब यांनी उद्याचा जो आपला शेवटचा चौथा श्रावण सोमवार आहे आणि त्या अनुषंगाने जो आपला कावड उत्सव असतो आणि याच्यात मोठ्या प्रमाणात शिवभक्तांचा सहभाग असतो, तर या उत्सवाला कुठं अडचण येऊ नये त्यामुळे आपण मूर्तिजापूर ते दर्यापूर या रस्त्याचं आपण डायव्हर्जन केलेलं आहे। याबाबतचे तसे आदेश जिल्हाधिकारी साहेबांनी पारित केले आहेत। तर आपण मूर्तिजापूर इथून टोल नाक्यापासून हिरपूर मार्गे आपण ते सगळं आपण छोटे मोठे जे वाहन आहेत ते वळवत आहोत, जेणेकरून मूर्तिजापूर पासून हिरपूरकडे जाणारे जे लोक आहेत त्यांनाही कोणते त्रास अडचण झाली नाही पाहिजे या अनुषंगाने आपण ते डायव्हर्जन करत आहोत आणि शिवभक्तांना सुद्धा या वाहनांचा कोणताही त्रास अडचण होणार नाही याची आपण खबरदारी घेत आहोत। अगदी बरोबर, आज दुपारी 12 वाजल्यापासून उद्या संध्याकाळी 8 वाजेपर्यंत हा मार्ग बंद आहे। आपणा मार्फत एक मी सर्व भाविकांना सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो की हवामान विभागानं आपल्याला सूचना दिल्या आहेत आणि त्याप्रमाणे मागच्या 2 दिवसापासून वरील भागामध्ये जो पाऊस पडत आहे त्यातून आपल्या काटेपूर्णा नदीला सुद्धा त्याची पाण्याची पातळी खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि मुख्य रस्त्यावरले ओढे नाले हे तुडुंब वाहत आहेत आणि बऱ्याच ठिकाणी पुलावरून सुद्धा पाणी वाहत आहे। तर नागरिकांनी असं जर ज्या ठिकाणावरून पाण्याचा प्रवाह जास्त आहे तर या ठिकाणावरून पाण्यातून प्रवास करणं टाळावं। आम्ही तसेच ग्रामीणचे ठाणेदार गुट्टे साहेब यांच्या मार्फत आणि महसूल विभागामार्फत आम्ही अशा ठिकाणी बॅरिकेड्स केलेले आहेत, त्या ठिकाणी योग्य पोलीस बंदोबस्त सुद्धा नेमला आहे। मात्र मला आपणामार्फत एक आव्हान करायचं आहे शिवभक्तांना सुद्धा, उद्या जो आपण श्रावण सोमवारचा जो उत्सव साजरा करत आहोत त्यावेळेस सुद्धा आपण नदीतून शुद्ध जल घेऊन येताना की जर पाण्याचा प्रवाह जास्त असेल तर तिथं काळजी घ्यावी। तिथं पोलीस प्रशासन, बाकी विभाग सगळे तिथं हजर आहेत, मात्र कोणीही जास्त पाण्यामध्ये प्रवाहामध्ये आत जाण्याचा प्रयत्न करू नये।